स्टेट बँक चौकानजीक असलेल्या चायनीज खाद्यपदार्थाच्या हातगाडीजवळ असलेल्या गॅस सिलेंडरचा काल दिनांक 29 रोजी मध्यरात्री 2:30 वाजेच्या सुमारास स्फोट होऊन त्यात दोघे जण जखमी झाले आहेत। या घटनेची माहिती मिळताच नवीन नाशिक मनपा विभाग कार्यालयाच्या अग्निशामक दलाच्या 2 बंबाची आग आटोक्यात आणली आहे। मात्र आग विझवण्याला एक कर्मचारी जखमी झाला होता। याबाबत अधिक माहिती अशी, सिडको परिसरातील स्टेट बँक चौकानजीक असलेल्या चौपाटी परिसरात सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत चायनीज खाद्यपदार्थाच्या गाड्या लागलेल्या असतात। या ठिकाणी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत असते। काल दिनांक 29 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला। अंडाभुर्जी गाडीचे मालक अनुपसा व चायनीज टाउनचे मालक थापा यांच्या मालकीच्या गाड्या येथे होत्या। या दुर्घटनेत सिडको चौपाटी अध्यक्ष तथा भाजप युवा नेते राहुल गणोरे व अमोल खंडरे हे जखमी झाले आहेत। यावेळी नवीन नाशिक अग्निशामक दलांना 2 बंबांनी आटोक्यात आणले। मात्र त्याच वेळी अग्निशामक दलाचे कर्मचारी राजेश आडसे हे जखमी झाले आहेत। दरम्यान या प्रसंगी अविनाश सोनोने, के.आर. पवार, पार्थ शिंदे, अजिंक्य वजरे, वाहन चालक आय काझी, एस.डी. घुगे यांनी परिश्रम घेतले। अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सिडको।